नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 13 ते 20 एप्रिल 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेत. तर विद्यार्थ्यांनो, शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न, तर लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक फेटाळण्यात आले आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, 131वी घटना दुरुस्ती विधेयक फेटाळण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित 131वे घटना दुरुस्ती विधेयक 2026 नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर होऊ शकले नाही. तर हे विधेयक पास करण्यासाठी आवश्यक असणारे 2/3 बहुमत न मिळाल्याने ते तांत्रिकदृष्ट्या नामंजूर झालेले आहे. तर प्रमुख बाबी आपण लक्षात घेऊया. तर परिणाम काय झाला याचा, तर या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधामध्ये 230 मते पडली आहेत. तर कारण काय आहे, तर मतदारसंघ पुनर्रचना, तर या प्रस्तावावर विरोधकांनी घेतलेला आक्षेप आणि 2/3 बहुमताची अट पूर्ण न होणे. आणि हे विधेयक, तर यामध्ये लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या अपयशामुळे महिला आरक्षणाबाबतच्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकाला मोठा दणका बसलेला आहे. यानंतर दुसरा प्रश्न, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर बिहारच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे नाव आहे सम्राट चौधरी. काय नाव आहे? तर सम्राट चौधरी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 16 एप्रिल 2026 रोजी किंवा एप्रिल 2026च्या मध्यास भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच BJPचे नेते सम्राट चौधरी यांची बिहारचे 21वे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी नितीश कुमार यांच्या जागी पदभार स्वीकारलेला असून बिहारचे प्रथमच भाजपचा थेट मुख्यमंत्री ते बनले आहेत. तर 21वे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, सर्वांनी पॉइंट लक्षात ठेवा. पक्ष कोणता आहे त्यांचा? तर भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP हा. आणि पार्श्वभूमी काय आहे त्यांची? तर यापूर्वी ते तेथील उपमुख्यमंत्री होते आणि बदल काय करण्यात आले, तर नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ही नियुक्ती झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न पाहूयात. तर मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नुकतेच कोण झाले आहेत? तर त्यांचे नाव आहे गौतम अदानी. काय नाव आहे? सर्वांनी लक्षात ठेवा, गौतम अदानी. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल 2026 मधील ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान नुकतेच पटकावले आहे. तर अदानी समूहाच्या शेअर्समधील तेजीमुळे त्यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर अंबानी 90.8 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांनी पॉइंट लक्षात ठेवा. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर गौतम अदानी, 92.6 अब्ज डॉलर संपत्ती. आणि आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर मुकेश अंबानी, त्यांची किती आहे? 90.8 अब्ज डॉलर संपत्ती. तर कारणे सर्वांनी लक्षात ठेवा. तर अदानी समूहाच्या शेअर्समधील जोरदार वाढ झाल्यामुळे, आणि ही आकडेवारी 17 एप्रिल 2026च्या अहवालावर आधारित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर चौथ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर आपल्या महाराष्ट्रातील प्राण्यांचे पहिले ब्युटी पार्लर सातारा जिल्ह्यामध्ये कोठे उभारण्यात आलेले आहे? सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी या गावामध्ये. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले जनावरांचे म्हणजेच प्राण्यांचे ब्युटी पार्लर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी ग्रामपंचायतीने उभारलेले आहे. तर हे अत्याधुनिक स्नानगृह असून या उपक्रमामुळे नदी, ओढ्यांतील प्रदूषण कमी होऊन जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत देखील होणार आहे. तर सर्वांनी ठिकाण लक्षात ठेवा. मण्याचीवाडी, तालुका
पाटण जिल्हा सातारा. आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत तर शॉवर खाली अंघोळ, जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस काढणे, आरोग्य तपासणी इत्यादी. आणि याचा उद्देश आहे जनावरांना स्वच्छ ठेवणे आणि नद्यांचे प्रदूषण रोखणे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर 2026 बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या कोणत्या खेळाडूने रौप्य पदक नुकतेच जिंकले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आयुष शेट्टी असे त्यांचे नाव आहे. काय तर आयुष शेट्टी. तर यानंतर आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर 2026 बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या आयुष शेट्टी या 20 वर्षीय युवा खेळाडूने पुरुष एकेरी गटामध्ये रौप्य पदक म्हणजेच सिल्वर मेडल नुकतेच जिंकले आहे. तर चीनमधील निंगबो येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये 12 एप्रिल 2026 रोजी चीनच्या शियुकी कडून पराभव पत्करल्यानंतर त्याने हे ऐतिहासिक पदक पटकावले आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर मॅरेथॉन मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या धावपटूचे नाव काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. तर सावन बरवाल असे नाव आहे. काय तर सावन बरवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, 12 एप्रिल 2026 रोजी नेदरलँड मधील रॉटरडॅम मॅरेथॉन मध्ये 48 वर्षाचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणाऱ्या भारतीय धावपटूचे नाव सावन बरवाल असे आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. प्रश्न आहे आपला 7वा. तर आपल्या भारत देशाने जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार होण्याचा मान मिळवलेला आहे? तर विद्यार्थ्यांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तिसरा. कितवा? तिसरा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत देशाने 2024-25 आणि 2025च्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश किंवा सर्वात वेगाने वाढणारी इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ बनण्याचा मान मिळवलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न. नागपूर येथील हवाई दलाच्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एअर मार्शल यल्ला उमेश असे त्यांचे नाव आहे. काय तर एअर मार्शल यल्ला उमेश. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर एप्रिल 2026 या परिषदेचे अध्यक्षपद हवाई दलाच्या मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल यल्ला उमेश यांनी भूषवले आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न 9वा पाहणार आहोत. तर नॅशनल डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार कोणत्या बँकेला नुकताच मिळाला आहे? तर विद्यार्थ्यांनो, रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे, आरबीआय या. यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय ला प्रतिष्ठित डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तर लंडनच्या सेंट्रल बँकिंग तर्फे हा पुरस्कार आरबीआयच्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठी नुकताच देण्यात आला आहे. यानंतर 10वा प्रश्न. तर एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने कोणते नवीन पोर्टल नुकतेच सुरू करण्यास मान्यता दिली आहे? तर त्या पोर्टलचं नाव काय आहे? तर निपुण सेतू असे त्या पोर्टलचं नाव आहे. काय नाव आहे? सर्वांनी लक्षात ठेवा, निपुण सेतू. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि अंतिम निवड न झालेल्या उमेदवारासाठी निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. आणि हे पोर्टल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससी प्रतिभा सेतूच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टल अंतर्गत राबवले जाईल, जे खाजगी व सार्वजनिक संस्थांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने कोणत्या विभागाचे नवीन संचालक म्हणून मंगेश जोशी यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, कोणता विभाग? तर पर्यटन विभाग. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने IAS अधिकारी मंगेश जोशी यांची मुंबई येथील पर्यटन विभागाचे संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती केलेली आहे. आणि या नियुक्तीबाबतचे महत्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर या विभागाचे नाव आहे पर्यटन विभाग. आणि पूर्वीचे पद, तर या नियुक्तीपूर्वी ते पुण्यातील यशदा येथे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते.
आणि याची पार्श्वभूमी आहे मंगेश जोशी हे 2015च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि राज्य सरकारने एप्रिल 2026 मध्ये केलेल्या प्रशासकीय फेरबदलाचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर 12वा प्रश्न पाहणार आहोत आपण. तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने IES स्किल टेक युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास कोणत्या शहरात मंजुरी दिलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? तर मुंबई या. तर आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मुंबई वांद्रे या शहरामध्ये IES म्हणजेच काय तर इंडियन एज्युकेशन सोसायटी स्किल टेक युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूयात. तर स्थान काय आहे? तर हे विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे स्थापन केले जाणार आहे. आणि प्रकल्प तर हे कायमस्वरूपी विना अनुदानित खाजगी कौशल्य विद्यापीठ म्हणून कार्यरत राहणार आहे. तर याची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून हे विद्यापीठ सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर 13वा प्रश्न पाहूयात आपण. तर इन्फोसिस ने अलीकडेच कोणाला आपला नवीन ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कार्लोस अल्काराज यांना. कोणाला? तर कार्लोस अल्काराज. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फोसिसने एप्रिल 2026 मध्ये 7 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन असलेला टेनिस स्टार कार्लोस अल्काराज याला आपला नवीन ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे. तर महत्त्वाच्या माहिती पाहूयात आपण पॉइंटनुसार. तर भागीदारी तर ही एक बहुवर्षीय म्हणजेच मल्टी इयर भागीदारी आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे टेनिसमधील AI सक्षम म्हणजेच AI पॉवर्ड तंत्रज्ञान वाढवणे असा. आणि याचा उद्देश काय आहे? तर इन्फोसिस आपल्या टोपाज या AI प्लॅटफॉर्मचा वापर करून अल्काराजच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी मदत करेल. तर याची कौशल्य काय आहे? तर कार्लोस अल्काराज हा जागतिक क्रमवारीमध्ये नंबर 1 वर पोहोचणारा सर्वात तरुण टेनिसपटू देखील आहे. यानंतर 14वा प्रश्न. तर RBI ने नुकतीच कोणती 5 वर्षाची धोरणात्मक रणनीती जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्कर्ष 2029. लक्षात ठेवा सर्वांनी, काय तर उत्कर्ष 2029. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI ने एप्रिल 2026 ते मार्च 2029 या कालावधीसाठी आपली नवीन मध्यम मुदतीची धोरणात्मक रणनीती उत्कर्ष 2029 जाहीर केलेली आहे. आणि हे फ्रेमवर्क RBIच्या उत्कर्ष 2.0 2023 ते 2025 या मागील रणनीतीचा विस्तार असून यामध्ये 6 प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यानंतर 15वा प्रश्न. तर हंगेरीच्या संसदीय निवडणुकीमध्ये कोणी ऐतिहासिक विजय मिळवून पंतप्रधान पद नुकतेच भूषवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पीटर मग्यार. काय तर पीटर मग्यार यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, हंगेरीमध्ये एप्रिल 2026 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष तिचा चे नेते पीटर मग्यार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यानंतर 16वा प्रश्न पाहूयात आपण. तर राज्यसभेच्या उपसभापतीपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हरिवंश नारायण सिंग असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्येष्ठ नेते हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर निवड पाहून घेऊया. तर एप्रिल 2026 मध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आणि हॅट्रिक काय तर हरिवंश यांनी या पदावर सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची ऐतिहासिक हॅट्रिक साधलेली आहे. आणि पार्श्वभूमी काय आहे? तर ते जनता दल युनायटेड चे नेते असून पत्रकारितेतून राजकारणामध्ये आले आहेत. यानंतर 17वा प्रश्न. तर फिडे महिला कॅन्डिडेट्स 2026 स्पर्धा जिंकून विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारतीय बुद्धिबळपटू कोण नुकतीच ठरलेली आहे? तर नाव काय आहे त्यांचे? तर नाव आहे आर वैशाली. काय तर आर वैशाली. तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 ची फिडे महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकून विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
वैशाली रमेश बाबू ठरली आहे. तर सायप्रसमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये तिने अंतिम फेरीमध्ये रशियाच्या कॅटरीना लॅग्नोला पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर आता वैशाली चीनच्या जू वेनजून या विद्यमान विश्वविजेतीशी किताब जिंकण्यासाठी भिडणार आहे. यानंतर 18वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर IPL 2026 मध्ये पहिले शतक झळकावणारा फलंदाज कोण बनलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, संजू सॅमसन असं त्याचं नाव आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IPL 2026च्या हंगामामध्ये पहिले शतक झळकावणारा फलंदाज संजू सॅमसन ठरलेला आहे. तर चेन्नई सुपर किंग्स म्हणजे CSK कडून खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये हे ऐतिहासिक शतक झळकावले आहे. आणि सॅमसनने केवळ 52 चेंडूंमध्ये आपली शतकी खेळी पूर्ण केली व अखेर 56 चेंडूमध्ये 115 धावा काढून तो नाबाद राहिला. यानंतर 19वा प्रश्न. तर कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या भारताकडून तुटलेला तांदूळ म्हणजेच ब्रोकन राईस आयात करण्यास पुन्हा सुरुवात केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, चीन या. कोणत्या? तर चीन या. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल 2026 मधील अहवालानुसार चीनने म्हणजे चायनाने पुन्हा एकदा आपल्या भारताकडून तुटलेला तांदूळ आयात करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि जनुकीय सुधारित जीवाणूंच्या कारणास्तव काही काळ बंदी घातल्यानंतर चीनने पुन्हा खरेदी सुरू केलेली आहे. तर याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय तांदूळ जागतिक बाजारामध्ये सर्वात स्वस्त उपलब्ध आहे. यानंतर 20व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या भारत देशामध्ये प्रथमच वार्षिक कंत्राटी पद्धत लागू करणारी क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मुंबई क्रिकेट असोसिएशन ही. कोणती? तर मुंबई क्रिकेट असोसिएशन. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या भारत देशामध्ये प्रथमच आपल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी वार्षिक कंत्राटी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पद्धत लागू करणारी पहिली राज्य संघटना मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCA ही ठरली आहे. तर एप्रिल 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार 2026-27 च्या हंगामापासून हे कंत्राट लागू होणार असून याचा उद्देश खेळाडूंना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे असा आहे. यानंतर 21वा प्रश्न. तर एप्रिल 2026 मध्ये कोणत्या देशांच्या पंतप्रधानांनी आपल्या भारताला विकास मदतीसाठी $680 दशलक्ष चे पॅकेज दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मॉरिशस या. कोणत्या? तर मॉरिशस या. तर विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल 2026 मध्ये विशेषतः 9 ते 10 एप्रिल 2026 मध्ये भारत आणि मॉरिशस यांनी $680 दशलक्ष म्हणजेच USD 680 मिलियन च्या विशेष आर्थिक मदत पॅकेजची म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत करारांवर स्वाक्षरी केलेली आहे. यानंतर 22व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर महिला आरक्षण कायदा 2023 ची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारने कोणत्या तारखेला जारी केलेली आहे? तर सर्वांनी तारीख लक्षात ठेवा. तर 16 एप्रिल 2026 ही तारीख. कोणती? तर 16 एप्रिल 2026 म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने महिला आरक्षण कायदा 2023 नारी शक्ती वंदन अधिनियम ची अधिकृत राजपत्रित अधिसूचना 16 एप्रिल 2026 रोजी जाहीर केली. तर केंद्रीय कायदा मंत्रालयाने या अधिसूचनेद्वारे हा कायदा 16 एप्रिल 2026 पासून अंमलात आल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर पुढील प्रश्न 23वा. तर मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी 9 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान कोणता उपक्रम राबवला जात आहे? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पोषण पंधरवडा. काय? तर पोषण पंधरवडा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर 9 ते 23 एप्रिल 2026 दरम्यान मुलांच्या मेंदूच्या विकासावर लक्ष केंद्रित करणारा 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा देशभरामध्ये राबवला जात आहे. यानंतर 24व्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर 14 एप्रिल 2026 रोजी आपल्या भारताने कोणत्या महामानवाची 135वी जयंती साजरी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे नाव आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14 एप्रिल 2026 रोजी आपल्या भारताने भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी केली. तर कितवी जयंती होती सर्वांनी लक्षात ठेवा, 135वी होती. दिनांक 14 एप्रिल 2026 मंगळवार आणि जन्म त्यांचा 14 एप्रिल 1891 मध्ये. कोठे तर महू मध्य प्रदेशमध्ये. आणि महत्त्वाचे मुद्दे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. ही जयंती भारतभर आणि जागतिक स्तरावर ज्ञान दिन किंवा समानता दिवस म्हणून साजरी केली जात असते. तर 2026 मध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 25वा. तर विद्यार्थी मित्रांनो, 18 एप्रिल 2026 मध्ये कोणत्या महान लेखकाचे व विचारवंताचे निधन झालेले आहे? तर त्यांचे नाव काय आहे? तर बलबीर पुंज असे त्यांचे नाव आहे. काय? तर बलबीर पुंज. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 18 एप्रिल 2026 रोजी ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि विचारवंत बलबीर पुंज यांच्या वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती आपण पाहूयात. तर त्यांचा परिचय. बलबीर पुंज हे केवळ ज्येष्ठ पत्रकारच नव्हते, तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार देखील होते. यानंतर 26वा प्रश्न. तर 17-18 एप्रिल 2026 रोजी देशभरामध्ये कोणत्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणती शर्यत आहे ती? तर नारी शक्ती वंदन रण ही शर्यत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 17 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान आपल्या भारत देशामध्ये प्रामुख्याने नारी शक्ती वंदन रण या देशव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या धावण्याच्या शर्यतीचे प्रमुख तपशील आपण पाहून घेऊयात. तर नारी शक्ती वंदन रण, तर आयोजक आहेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार. आणि याचा उद्देश काय आहे? नारी शक्ती वंदन अधिनियमाचे महत्त्व पटवून देणे व महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणे. आणि प्रमुख शहरे कोणती होती? तर ही शर्यत देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जात आहे. तर यानंतर 27वा प्रश्न पाहूयात, महत्त्वाचा आहे. तर बजेट 2026 नुसार बायोफार्मसाठी कोणती नवीन योजना सुरू झालेली आहे? तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर बायोफार्म शक्ती अशी योजना. काय? तर बायोफार्मा शक्ती. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 म्हणजेच युनियन बजेट 2026-27 मध्ये बायोफार्मा क्षेत्रासाठी बायोफार्मा शक्ती नावाची नवीन योजना जाहीर करण्यात आली आहे. यानंतर 28वा प्रश्न, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर 2026 चा फिफा वर्ल्ड कप कोठे होणार आहे? तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको मध्ये होणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यावेळेसचा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे हा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 चा फिफा वर्ल्ड कप उत्तर अमेरिका म्हणजेच USA मध्ये, मेक्सिको आणि कॅनडामध्ये होणार आहे. तर 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान आयोजित केला जाणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. आणि हा भव्य कार्यक्रम अमेरिका म्हणजे यामध्ये 11 शहरे आहेत, मेक्सिकोमध्ये 3 शहरे आहेत आणि कॅनडामधील 2 शहरे आहेत. अशा 3 देशांमधील एकूण 16 यजमान शहरांमध्ये खेळवला जाणार आहे. सर्वात जास्त कोणते शहर आहेत? तर अमेरिकेमध्ये आहेत एकूण 11 शहरे. यानंतर 29वा प्रश्न पाहणार आहोत. तर नासाच्या आर्टेमिस मोहिमेचे सध्याचे उद्दिष्ट काय आहे? हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे उद्दिष्ट आहे चंद्रावर मानवी वस्ती. म्हणजेच काय? तर आपण स्पष्टीकरणामध्ये पाहून घेऊयात. तर नासाच्या आर्टेमिस मोहिमेचे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवणे आणि तिथे दीर्घकालीन मानवी उपस्थिती निर्माण करणे असे. तर विद्यार्थ्यांनो, या कार्यक्रमाअंतर्गत महत्त्वाची उद्दिष्ट काय आहेत? तर चंद्रावर मानवाचे पुनरागमन. 1972च्या अपोलो मोहिमेनंतर पहिल्यांदाच अंतराळवीरांना, विशेषतः पहिली महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती यांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणे. यानंतर 30वा प्रश्न. तर 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाने नुकताच मिळवला आहे? तर तो देश कोणता आहे? तर तो देश आहे
इराण हा देश. म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये एकूण पदकांमध्ये इराणने प्रथम क्रमांक मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले आहे. तर आपल्या भारत देशाने 17 पदकांसह म्हणजे यामध्ये कोणकोणते पदक आहेत समावेश, तर 2 सुवर्ण आहेत, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकं आहेत. म्हणजे आपल्या भारताचे एकूण पदकं आहेत 17. ठीक आहे. तर यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सांघिक क्रमवारीमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे आपल्या भारत देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेतील मुख्य बाबी सर्वांनी लक्षात ठेवा. प्रथम क्रमांक आहे इराणचा आणि द्वितीय क्रमांक आहे आपल्या भारत देशाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे सुवर्ण विजेते आपण पाहून घेऊया. तर सुजीत कलकल पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल आणि अभिमन्यू मांडवाल पुरुषांच्या 70 किलो फ्रीस्टाईल मध्ये. आणि आपल्या भारताची मोहीम 17 पदकांसह आपल्या भारताने स्पर्धेचा शेवट केला आणि या स्पर्धेचे ठिकाण होते बिश्केक, किर्गिस्तान. ठीक आहे. यानंतर 31वा प्रश्न. तर विद्यार्थ्यांना 2 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेत मी. एकूण आपले 32 प्रश्न आहेत. तर इराकच्या राष्ट्रपतीपदी कोणाची निवड झालेली आहे? तर त्यांचे नाव आहे ऑप्शन सी निझार अमेदी. काय नाव आहे? तर निझार अमेदी. तर विद्यार्थी मित्रांनो, इराकच्या संसदेने निझार अमेदी यांची देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या निवडीचे महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात. तर निवड प्रक्रिया 11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या संसदीय मतदानानंतर त्यांनी या पदाची शपथ घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी कोणाची जागा घेतली? तर त्यांनी अब्दुल लतीफ रशीद यांची जागा घेतली, जे 2022 पासून या पदावर कार्यरत होते. यानंतर नियम काय आहे? तर इराकच्या राजकीय करारानुसार राष्ट्रपती पद हे सहसा कुर्द समुदायातील व्यक्तीकडे असते. तर निझार अमेदी हे कुर्दिस्तान पॅट्रियोटिक युनियन या पक्षाशी संबंधित आहेत. यानंतर 32वा आणि शेवटचा प्रश्न. तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर दरवर्षी जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 18 एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. ठीक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, कोणता दिवस? तर जागतिक वारसा दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी 18 एप्रिल रोजी जगभरामध्ये जागतिक वारसा दिन म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज डे साजरा केला जात असतो. याला स्मारके आणि स्थळांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखले जाते, जो सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी साजरा केला जातो. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. छोटे मुद्दे आहेत. तर उद्देश काय आहे? तर ऐतिहासिक, वास्तू, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे असा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, स्पेशली तुमच्यासाठी खालील प्रश्न मी ठेवलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर मला सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपाही प्रश्न आहे. तर लोकसभेमध्ये महिला आरक्षणाशी संबंधित कोणते विधेयक फेटाळण्यात आले आहे? तर सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचंय. आणि जाता जाता सर्वांनी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.